नमस्कार, मी डॉक्टर गौरी आशिष बोरकर. आजच्या व्हिडिओमध्ये गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि ऑटिझम याच्याविषयी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात आधी बघूयात गर्भोपघातकर भाव म्हणजेच गर्भाचे पोषण आणि संरक्षण चांगले व्हावे यासाठी गर्भवती स्त्रीने कुठल्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे अवघड, कठीण, उंच सखल जागी बसणं किंवा झोपणं टाळायचं आहे. त्याचं कारण याच्यामुळे जर स्प्रेन निर्माण झाला एखाद्या मसलमध्ये तर त्याच्यामुळे जी दुखापत होते, जे मसल पेन व्हायला लागतं, त्याच्यामुळे NSAID घ्यावे लागतात, म्हणजे नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स घ्यावे लागतात, ज्याला बोली भाषेत पेन किलर्स म्हणतात. आणि हे जे पेन किलर्स आहे हे गर्भासाठी खूप हानिकारक असतात, कारण गर्भाच्या सिस्टिक किडनी निर्माण होणं किंवा गर्भाच्या हृदयाची निर्मिती होत असताना त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होणं ह्या गोष्टी ह्या पेन किलर्समुळे दिसतात. आणि हे पेन किलर्स प्रेग्नन्सीत कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या गोष्टीने मसलचा स्ट्रेन तर होणार नाही ना, हे बघायला पाहिजे. आणि म्हणून ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. अयोग्य आणि अतिव्यायाम करणं सुद्धा टाळायचं आहे. वाहनावरूनचा जास्त प्रवास सुद्धा टाळायचा आहे. परत एकदा जास्त प्रवासामुळे जर मसलमध्ये पेन निर्माण झालं की लो बॅक पेन आहे किंवा एखादा मसल स्ट्रेच झाला जास्त आणि त्याच्यामुळे तिथं स्प्रेन निर्माण झाला तर त्याच्यामुळे पेन किलर घ्यावे लागतात, त्याच्यासाठी टाळायचंय. नदीत पोहणं, अतिश्रम या गोष्टी टाळायच्या आहेत. मैथून म्हणजे संबंध जो आहे तो पहिले 3 महिने टाळायचा आहे. 4थ्या महिन्यापासून 6व्या महिन्यापर्यंत चालेल आणि 7व्या महिन्यापासून परत एकदा टाळायचं आहे. अप्रिय गोष्टी जास्त ऐकणं टाळायचं आहे. शोक, क्रोध, दुसऱ्याची निंदा, ईर्ष्या, भय या गोष्टी सुद्धा टाळायच्या आहेत. त्याचं कारण हे सगळ्या ज्या भावना आहेत हे लिंबिक इमोशन्स आहेत आणि आपल्याला शक्यतो कॉर्टिकल इमोशन्स मध्ये जगत न्यू कॉर्टिकल इमोशन्सची प्रॅक्टिस करायची आहे, ज्याच्यामुळे आपले स्ट्रेस कमी व्हायला मदत होईल. हे आपण मागे मी तुम्हाला सांगितलंच. तर या गोष्टी टाळायच्या आहेत. ज्या लिंबिक भावना आहेत, लिंबिक इमोशन्स आहेत ते टाळायचे आहेत आणि न्यू कॉर्टिकल इमोशन्सची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्याबरोबर मोबाईल, लॅपटॉप याच्यामुळे जे काही रेडिएशन येत आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिओ वेव्स ज्या कंटिन्यूस ज्या वेव्सच्या सान्निध्यात आपण येतोय त्या सुद्धा स्ट्रिक्टली टाळायच्या आहेत. कारण शास्त्रज्ञांना काही गोष्टी अशा लक्षात येत आहेत की ह्या वेव्सचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर आणि गर्भावर पण होतो आहे. आणि याचा काही संबंध ऑटिझमशी तर नाही ना, असं सुद्धा एकीकडे रिसर्च चाललेला आहे. तर त्याच्यासाठी आधी आपण ऑटिझम म्हणजे काय तर थोडक्यात बघूयात. ऑटिझम हे एक लक्षण म्हणू आपण याला. तर ऑटिझम मध्ये कॉग्नेटिव्ह, इमोशनल आणि सोशल हेल्थवर परिणाम होतो बाळाच्या. आणि त्याच्यामुळे ती मुलं नॉर्मली शाळेत जाऊ शकत नाही किंवा इतर लोकांशी नॉर्मली संवाद साधू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांना लर्निंग डिसॅबिलिटी असते, स्पीच डिलेड असतो त्यांचा, त्याच्यानंतर त्यांचं लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं. 10 गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि एखाद्याच गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असं दिसू शकतं. म्हणजे खूपच ठराविक गोष्टींमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो, त्याच गोष्टी ती लोक खूप वेळ करत राहतात. त्याच्यानंतर डिप्रेशन असतं, दुसऱ्याच्या भावना ओळखू न येणं, सेन्सिटिव्हिटी टू साऊंड या गोष्टी बघायला मिळतात. सेन्सिटिव्हिटी टू साऊंड म्हणजे आपल्याला जसा घड्याळाच्या टिकटिकच्या आवाजाचा त्रास होत नाही, तर या लोकांना त्याचा भयंकर त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ते भयंकर इरिटेट होऊ शकतात, सेल्फ हार्म करू शकतात. त्याच्यामुळे त्याचा त्यांना स्वतःला खूप त्रास होत असतो. त्याच्याबरोबर
त्यांचे जे बिहेवियरल सिम्पटम्स असतात ते म्हणजे कंपल्सिव्ह बिहेवियर असतं. कंपल्सिव्ह बिहेवियर म्हणजे एकच शब्द परत परत बोलणं किंवा रिपिटेटिव्ह मुवमेंट्स असतात. म्हणजे एखादी गोष्ट करत असताना म्हणजे आता 2 पावलं चाललं की 1 पाऊल मागे, परत 2 पावलं चाललं की 1 पाऊल मागे, अशा अशा काहीतरी रिपिटेटिव्ह मुवमेंट असणार. किंवा पुअर आय कॉन्टॅक्ट असतो, म्हणजे आपण जसं समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो त्याच्याऐवजी ते दुसरीचकडे कुठेतरी बघत बोलतात. अशा पद्धतीने यांची लक्षणं असतात. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना समोरच्याच्या भावना कळत नाही. म्हणजे एखादा अगदी 2 वर्षाचं मूल असेल आणि त्याची आई रडत असेल तर त्या मुलाला लक्षात येतं की माझी आई डिस्टर्ब आहे आणि त्याच्यामुळे तो त्याच्या परीने काहीतरी प्रयत्न करत असतो. ऍटलिस्ट कावरा-बावरा होतो की माझी आई रडतीये आणि तिने रडायला नको. पण ह्या मुलांना हे कळत नाही की ह्या समोरची व्यक्ती रडतीये म्हणजे तिला कुठलं तरी दुःख झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिला काहीतरी त्रास होतोय आणि आपण तिला कशा पद्धतीने कोऑपरेट केलं पाहिजे ही गोष्टच त्यांना कळत नाही, कारण त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाहीत. आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांना खूप अडचणी निर्माण होतात. ते लोक शाळेमध्ये सुद्धा नीट जाऊ शकत नाही. हा जो ऑटिझम आहे याचं प्रमाण बघा तर 1970 मध्ये 10,000 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक जन्माला येत होतं. 1975 मध्ये त्याच्या निम्मे झाले, म्हणजे 5,000 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक जन्माला येत होतं. नंतर 2000 साली तर 250 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक होतं. 2010 मध्ये 100 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक होतं आणि आता 2020 मध्ये तर 30 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक आहे. हे आपण जगाचं बघितलं, भारतात मात्र 500 मुलांपैकी एक मूल ऑटिस्टिक आहे. दरवर्षी 1 लाख ऑटिस्टिक मुलं जन्माला येतात. 4 मुलांमागे 1 मुलगी असं प्रमाण असतं. म्हणजे 4 मुलांना ऑटिझम असेल तर एका मुलीला ऑटिझम, अशा पद्धतीने याची तुलना केली तर आपल्याला बघायला मिळतं. सध्या भारतामध्ये नोंदवले गेलेले 25 लाखाच्या पुढे ऑटिस्टिक मुलं आहेत आणि 500तलं एक हे प्रमाणही खूप जास्त मोठं आहे. तर हा ऑटिझम जो आहे याच्याविषयी आयुर्वेद काय म्हणतं, तर ऑटिझम असं काही आयुर्वेदात सांगितलेलं नाहीये, पण आयुर्वेदात एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे आयुर्वेद असं मानतं की पित्तधरा कला स एव मज्जाधरा कला. म्हणजे आपल्या पित्तधरा कलेचा मज्जाधरा कलेशी खूप जवळचा संबंध आहे. जर आपलं गट मधलं डायजेशनला जर अडचणी असतील किंवा आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित नसेल किंवा आपली गट हेल्थ व्यवस्थित नसेल तर त्याच्यामुळे मज्जा म्हणजे मेंदूची हेल्थ सुद्धा व्यवस्थित नसते. हे आयुर्वेदाने ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेलं आहे. फास्ट फूड, चमचमीत पदार्थ, त्याच्यानंतर चुकीचं खाणं याच्यामुळे सुद्धा ही पित्तधरा कला विकृत होते आणि आईची पित्तधरा कला विकृत झाली असेल तर त्याच्यामुळे गर्भाची मज्जाधरा कला विकृत होऊ शकते. मुळामध्ये जसं ग्लोबलायझेशन झालं तर त्याचा परिणाम असा झाला की जगातले सगळे अन्नपदार्थ आपण खायला सुरुवात केली, पण आपल्या गट मधल्या ज्या पेशी आहेत, आपल्या अन्नवह स्त्रोतसामधल्या ज्या पेशी आहेत त्यांना आपल्याला जे सात्म्य अन्न पदार्थ आहेत ते खूप व्यवस्थित डायजेस्ट करायची सवय आहे, पण त्याच्याऐवजी जर वेगळे पदार्थ आत गेले तर त्या पेशी कन्फ्यूज होतात की यांना डायजेस्ट कसं करायचं आणि त्याच्यामुळे सुद्धा ही पित्तधरा कला विकृत होताना दिसते. म्हणजे काय तर आपल्या आजी पणजीने चीज कधीच नाही खाल्लेलं किंवा नूडल्स कधीच नाही खाल्लेल्या आणि त्यांनी जर ते खाल्लेलं नाहीये तर त्यांच्यामुळे जी आपल्याला पचन संस्थेचे ट्रेट्स मिळालेले आहेत तर त्यांनी ते खाल्लेलं नाही, त्याच्यामुळे त्याचे ट्रेट्स आपल्यामध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे आपण जर ह्या नव्या नव्या मायोनीज आहे, चीज आहे किंवा हे नवे नवे जे बाहेरून आलेले पदार्थ आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये खाल्ले
तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या ज्या अन्न स्रोतसातल्या ज्या पेशी आहेत त्या कन्फ्यूज होणार की यांना डायजेस्ट कसं करायचं, आणि त्या कन्फ्यूज झाल्या की तिथं विकृती निर्माण होणार, ती पित्तधरा कला बिघडणार आणि त्याचा दुसरा परिणाम म्हणजे मज्जाधरा कला बिघडणार. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये काय खाऊ हा कॉमनली विचारला जाणारा मला प्रश्न आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगते की तुमच्या आजी पणजीने जे खाल्लंय ते नक्की खा. त्याचा परिणाम म्हणजे असं खाऊन तुम्हाला पोषण तर उत्तमच मिळेल, पण त्याच्याबरोबर पेशींना चांगले योग्य सिग्नल मिळतील आणि त्याच्यामुळे त्यांच्या ज्या डॉटर सेल आहेत त्या उत्तम तयार करतील आणि त्याचा ऑफकोर्स परिणाम गर्भावर पण होईल. गर्भाच्या सुद्धा सगळ्या पेशी उत्तम तयार होतील. त्याच्यामुळे पथ्य काय तर जे आजी पणजीने खाल्लेलं आहे ते खा, म्हणजे आपली पित्तधरा कला विकृत होणार नाही. सध्याचं जे जंक फूड आहे, फास्ट फूड आहे, काहीतरी विकृत खाणं म्हणजे एकत्र खूप थंड आणि खूप गरम एकत्र खाल्लं, म्हणजे गरम गरम गुलाबजाम आणि थंडगार आईस्क्रीम एकत्र खाणं, म्हणजे ज्याला आम्ही विरुद्ध आहार म्हणतो. याचा परिणाम म्हणून सुद्धा ही जी पित्तधरा कला आहे ही विकृत होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा मज्जाधरा कला विकृत होते. मज्जाधरा कला म्हणजे काय तर मेंदू ज्याच्यामुळे बनतो ती मज्जा, तर ती विकृत झाल्यावर मेंदू आणि मन याच्यामध्ये विकृती होणार आणि ऑटिझम मध्ये मी जी सगळी लक्षणं सांगितली तुम्हाला की बिहेवियरल प्रॉब्लेम असतात, कॉग्निटिव्ह सिम्पटम्स दिसतात, बिहेवियरल दिसतात, सायकोलॉजिकल दिसतात, इमोशनल दिसतात, तर हे सगळे मन आणि मेंदूशी रिलेटेडच भावना आहेत. तर ह्या भावनांमध्ये विकृती येते, म्हणजे त्या बाळाची मज्जाधरा कला विकृत असते आणि म्हणून ते ऑटिझमचं प्रमाण वाढलेलं दिसतं. त्याच्याबरोबरच आयुर्वेदामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट अशी सांगून ठेवलेली आहे की रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानामच्या अतिचिंतनात, म्हणजे खूप जास्त स्ट्रेस घेतला तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहे त्याच्यातला जो पहिलाच रस धातू आहे तो बिघडतो किंवा तो विकृत होतो आणि हा विकृत झाला तर ह्या रसवह स्त्रोतसामुळे, ह्या रस धातूमुळे त्याचा जो उपधातू आहे रज आणि स्तन्य, म्हणजे दूध, आईचं दूध आणि आईचा प्लॅसेंटा, ह्याच्यामध्ये सुद्धा विकृती निर्माण होते. याच्यामध्ये विकृती निर्माण झाली तर प्लॅसेंटामध्ये जर विकृती म्हणजे आईचं रसवह स्त्रोतस विकृत झालं तर त्याचा परिणाम म्हणून प्लॅसेंटल स्ट्रेस निर्माण होणार. प्लॅसेंटल स्ट्रेस निर्माण झाला की त्याच्यामुळे परत एकदा डेव्हलपमेंटल ओरिजिन ऑफ हेल्थ अँड डिसीजेस याच्याबद्दल मी मागच्या वेळेस खूप बोललेली आहे. तर हा ऑटिझम किंवा मग इतर जे मी तुम्हाला डोहाडच्या जे इतर सिम्पटम्स सांगितले ते सगळे दिसणार. त्याच्यामुळे आईची जी रसवह स्त्रोतस आहे किंवा रसधातू जो आहे तो विकृत व्हायला नको. तर हा जो रसवह स्त्रोतस किंवा मग पित्तधरा कला ह्या नीट ठेवण्यासाठी प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधी आम्ही पेशंट लोकांना बोलवून त्यांची अग्निसंस्था रिपेअर करत असतो. कारण अग्निसंस्था एकदा रिपेअर झाली आणि मग त्यांना रुच्य आणि रसायन औषधं दिली गेली तर त्यांचे सप्तधातू जे आहेत ते उत्तम निर्माण होतात, उत्तम तयार होतात आणि ते उत्तम तयार असले की मग त्याच्यामुळे पुढची पिढी जी आहे ती पण उत्तम तयार होणार असते. म्हणून प्रेग्नन्सी ठेवण्याच्या आधीपासूनच काही औषधं घेणं आणि आहारामध्ये बदल करणं खूप गरजेचं असतं. याच्या बरोबरच प्रेग्नन्सीच्या 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये मी मेधाक्रांती वटी देत असते प्रेग्नंट महिलांना, कारण ही मेधाक्रांती वटी जी आहे ही मेधाग्नी वर्धक आहे, म्हणजे मज्जेचा अग्नीचं वर्धन करणारी आहे आणि त्याच्यामुळे न्यूरोकॉग्नेटिव्ह जे इफेक्ट्स आहेत ते डिफेक्ट्स आहेत ते येण्याची संभावना खूप कमी असते. कारण शेवटी अग्निरेव शरीरे पित्तांतर्गत कुपिता कुपिता शुभाशुभानी करोती. अग्नी शरीरामध्ये जर अग्नी चांगला असेल तर सगळं उत्तम, म्हणजे
तो पुढचा जो धातू आहे तो उत्तमच तयार होत असतो, कारण हा अग्नीच सगळं नवं निर्माण करायला मदत करत असतो आणि हा विकृत असेल तर निर्मिती उत्तम होणार नाही. मग हा जो मज्जाग्नी आहे, मज्जा धात्वाग्नी आहे, हा उत्तम तयार होण्यासाठी आणि त्या मज्जेचं पोषणही होण्यासाठी ही मेधाक्रांती वाटी आम्ही प्रेग्नन्सी मध्ये अगदी आवर्जून घ्यायला सांगत असतो महिलांना. त्याच्याबरोबरच नुसती औषधं घेऊन चालणार नाहीये, तर आपला स्वतःचा मेधाग्नी प्रज्वलित करावा लागेल. प्रेग्नन्सी मध्ये बा मी अशीच राहील किंवा मी फारसं काहीच करणार नाही, माझं बाळ हुशार व्हावं असं जर वाटत असेल तर असं होऊ शकत नाही. त्याचं कारण असं आहे की प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही जर नवं काहीतरी शिकलात तर त्याच्यामुळे तुमचा जो मेधाग्नी आहे तो प्रज्वलित होईल आणि तो प्रज्वलित झाला तर त्याच्यामुळे बाळाचा मेधाग्नी सुद्धा प्रज्वलित होणार आहे. मग नवं शिकायचं म्हणजे काय, तर ड्रॉइंग येत नाही तर ड्रॉइंग काढा उत्तम, ड्रॉइंग करा उत्तम, चित्र काढा, लोकरीचं विणकाम, भरतकाम किंवा मग क्विलिंग आहे, पॉपअप फ्लॉवर्स आहेत, अशा खूप गोष्टी आहेत, कलाकुसरीच्या वस्तू आहेत, मातीकाम आहे, हे सगळं तुम्ही करू शकतात. संगीतातले वेगवेगळे वाद्य शिकू शकतात. याचा परिणाम म्हणून तुमचा मेधाग्नी प्रज्वलित होईल आणि मेधाग्नी एकदा तुमचा प्रज्वलित झाला की त्याच्यामुळे बाळाचं सुद्धा अवयव निर्मिती उत्तम असेल, बाळाचा मज्जावह स्त्रोतच उत्तम असेल आणि बाळाचा मेंदू आणि मेंदूची कार्य सुद्धा चांगली असतील, असा आम्हाला नेहमी अनुभव येतो. याच्यासाठी मी प्रेग्नन्सी मध्ये टास्क सुद्धा देते की तुम्ही 4थ्या महिन्यात ह्या ऍक्टिव्हिटी करा, 5व्या महिन्यात ह्या ऍक्टिव्हिटी करा, 6व्या महिन्यामध्ये ह्या ऍक्टिव्हिटी करा. तर ऑटिझम विषयी आपण बरंच बोललो. तर हा ऑटिस्टिक बाळ जन्माला येऊ नये याच्यासाठी तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मेधाग्नी उत्तम पाहिजे, त्याच्याबरोबर रसवह स्त्रोतच उत्तम पाहिजे आणि त्याच्याबरोबर पित्तधरा कलाही उत्तम पाहिजे. म्हणजे आपलं खाणं आणि आपलं वागणं आणि आपण जे काही क्रिएटिव्ह काहीतरी करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव येतो. त्याच्यानंतर स्ट्रेस येऊ द्यायचा नाहीये, कारण ऑटिझम जेनेटिक नाही, ऑटिझम हा एन्व्हायरमेंट मधून येणारा आजार आहे. आणि तुम्ही बघाल तर 70च्या दशकामध्ये ऑटिझम खूप कमी होता, पण आता एवढा जास्त वाढलाय. त्याचं कारण त्याच्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, त्याच्यानंतर ग्रीन गॅस इफेक्ट, हे सगळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोल्युशन वाढायला लागलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि या रेडिओ मॅग्नेटिव्ह वेव्हज तर आहेतच आहेत. याचा दुष्परिणाम म्हणून आज जगामध्ये 30तलं 1 बाळ ऑटिस्टिक जन्माला येतंय आणि हे खूप वाईट आहे, कारण पुढची पिढी उत्तमच जन्माला घातली पाहिजे, हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठी आपली पित्तधरा कला, मज्जाधरा कला, रसवह स्त्रोत हे सांभाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी मी मागे पण अनेक उपाय सांगितलेत, परत एकदा आठवण करून देते. रेग्युलरली प्राणायाम करा, ओंकार करा, गर्भसंगीत ऐका, मेडिटेशन करा. त्याच्यानंतर सज्जनांचा सहवास हे सुद्धा एक आयुर्वेदाने खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे की जे तुमच्या आसपास जी चांगली लोक आहेत त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणं आणि त्याच्याबरोबर स्वतःचं नॉलेज वाढवणं. तर स्वतःचं नॉलेज वाढवून सुद्धा मज्जाग्नी उत्तम प्रतीचा तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे आपलं बाळ ऑटिस्टिक होण्याचं प्रमाण खूप कमी असेल. कारण एकदा ऑटिझम असलेलं बाळ जन्माला आलं की त्याच्यानंतर त्याला ट्रीटमेंट कुठलीच नाहीये, तर ते येऊच नये असं बाळ जन्माला, याच्यासाठी आधीपासूनच प्रयत्न केले पाहिजे.
त्याच्या पुढे बघूयात आपण गर्भोपघातकर भावांपैकी मी सांगितलं जसं स्प्रेन निर्माण होतो मसल्स मध्ये, तसंच हा एक कॉमन गोष्ट आहे. पोटाचा घेर वाढतो. पोटाचा घेर वाढल्यामुळे स्पाईनचा आकार जो आहे तो बिघडतो आणि त्याच्यामुळे लंबर लार्डोसिस डेव्हलप होतो. म्हणजे त्या जे टेंडन्स आहे त्याच्यावरचा ताण वाढतो आणि टेंडन्स वरचा, त्या दोऱ्यांवरचा ताण वाढल्यामुळे लो बॅक पेन, कंबर दुखी हे खूप कॉमन कारण आहे प्रेग्नन्सीत. तर त्याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खुर्चीत बसताना कधीही असं मागे टेकून बसू नका. त्याच्याऐवजी पोट पुढे काढून पाय जमिनीवर पूर्ण टेकलेले पाहिजे आणि पोट पुढे काढून असं ताठ बसा. म्हणजे तुमच्या शरीराचा भार जो आहे तो बटक्सवर जाईल आणि कमरेवर येणार नाही. कारण जेव्हा तुम्ही असे मागे टेकून बसतात तेव्हा शरीराचा भार कमरेवर येतो आणि कंबर अजून जास्त दुखते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सीत तरी मागे न टेकता ताठ बसा. उभं राहताना सुद्धा 2 पायांमध्ये अंतर ठेवून उभं राहा. म्हणजे कंबर दुखी कमीत कमी जाणवेल. त्याच्याबरोबर मार्जारासन आहे, ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा कंबरदुखी चा त्रास तुम्हाला कमीत कमी होईल. मुली मला नेहमी एक प्रश्न विचारतात की मॅडम, मला सगळे म्हणतात 6वा महिना लागला तरी पोट अजिबातच दिसत नाही, किंवा माझ्या या XYZ रिलेटिव्हचं पोट 6व्या महिन्यात तर खूप दिसत होतं. तर पोट 6व्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यामध्ये पोट खूप दिसणं अपेक्षितच नाहीये. त्याचं कारण असं आहे की जर ते दिसत असेल तर साधी गोष्ट आहे, ते काय आतल्या बाळामुळे नाहीये, तर तुम्ही पोटावरची चरबी वाढवून घेतलीये म्हणून ते दिसत आहे. आणि 7व्या, 8व्या, 9व्या महिन्यामध्ये मात्र पोट व्यवस्थित दिसायला लागतं आणि सगळं मिळून आईचं वजन 6 ते 7 किलोच वाढायला पाहिजे. 15 आणि 20 किलो जर वजन वाढत असेल तर ती तुमची स्वतःची चरबी वाढवून घेता आहात. बाळाचं म्हणजे तुमचं वजन वाढलं म्हणजे बाळाचं वाढतं आहे असं जर वाटत असेल तर हा खूप मोठा गैरसमज आहे. कधी कधी उलट आईचं वजन जास्त वाढत असेल तर मे बी बाळाचं वजन नीट वाढत नाहीये का, असा आम्हाला संशय येतो. त्याच्यामुळे 5व्या किंवा 6व्या महिन्यामध्ये पोट अजिबात दिसत नाहीये किंवा थोडंसंच दिसतंय तर काळजी करू नका. जर ते थोडंसंच दिसतंय किंवा फारसं दिसत नाहीये तर तुमची हेल्दी प्रेग्नन्सी आहे असं समजा. ते खूप दिसत असेल तर व्यायामाला लागा, कारण तुम्ही तुमच्या पोटावरची चरबी भरपूर वाढवून घेतली आहे, हा त्याचा अर्थ आहे. आहार बघूया. तीक्ष्ण उष्ण पदार्थ जास्त खाणं टाळायचं आहे, कारण याच्याने आपली पित्तधारा कला विकृत होणार आहे. सडलेलं नासकं शिळं अन्न खाणं टाळायचं. परत एकदा पित्तधारा कला विकृत होईल. कमी जेवण टाळायचं आहे प्रेग्नन्सीमध्ये. मुली कधी कधी उलटी होते, मळमळतं म्हणून उगाचच कमी जेवतात, त्याच्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं. मादक पेय द्रव्ये वर्ज्य करायची आहे, त्याच्यामुळे पित्तधारा कला तर डॅमेज होईलच, पण त्याच्याबरोबर प्लॅसेंटल डिटॅचमेंट सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे अल्कोहोल स्ट्रिक्टली टाळायचं आहे. न आवडणारे पदार्थ खाणं सुद्धा टाळायचं आहे, कारण प्रेग्नन्सीमध्ये तसंही नॉशिया, वॉमिटिंग असतं. त्यातून जर आवडणारा पदार्थ खाल्ला गेला तर वॉमिटिंगचा त्रास अजून वाढू शकतो, म्हणून ते टाळायचं आहे. पहिले 5 महिने नॉनव्हेज खाणाऱ्यांनी नॉनव्हेज खायचं नाहीये. 5व्या महिन्यानंतर मात्र नॉनव्हेज खायला काही हरकत नाही. थोडक्यात पहिले 5 महिने जड पदार्थ खाणंच टाळायचं आहे. त्याच्यानंतर फार गोड पदार्थ खायचे नाहीयेत प्रेग्नन्सीभर. अति गोड खाल्लं सतत, म्हणजे सकाळी नाश्त्यात गोड, दुपारी जेवणात गोड, परत रात्री काहीतरी गोड, असं सारखं खाल्लं तर बाळाच्या मेदपेशी 5व्या महिन्यात तयार होत असतात आणि त्यांची संख्या जर जास्त असेल मेदपेशींची तर मग कारण नसताना ॲडिपोसिटी वाढून पुढे ते बाळ 100% लठ्ठ होणार आहे आणि त्याच्यामुळे ते प्रमेही सुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे ॲडिपोसिटी असलेलं बाळ जन्माला घालू नका. सारखं प्रत्येक डिश मध्ये गोड, म्हणजे प्रत्येक नाश्ता किंवा जेवण किंवा डिनर याच्यामध्ये गोड पदार्थ खाल्लाच पाहिजे असं नाही, तर गोडाचा अतियोग टाळला पाहिजे. खूप आंबट पदार्थ सुद्धा खायचे नाहीयेत, ज्याच्यामुळे रक्तपित्त, त्वचा रोग, नेत्र रोग हे होऊ शकतात. काही मुलं असतात बघा की ज्यांचे डोळे असे नितळ पांढरे नसतात, असे
पिंगट डोळे असतात, म्हणजे त्यांचा स्क्लेरा जो आहे तो असा पांढरा स्वच्छ नितळ नसतो. तर आईने जर खूप अभिसंधी आहार घेतला असेल किंवा खूप आंबट खारट खाल्लं असेल तर डोळ्यातला जो स्क्लेरा आहे म्हणजे नितळ डोळे आहेत ते दिसत नाही, त्याच्याऐवजी असे गढूळ डोळे किंवा असा स्क्लेरा जो थोडासा पिंगट पिवळट रंगाचा असणं, तर हे आईने अभिसंधी किंवा आंबट खारट आहार घेण्याचा परिणाम असतो. फार खारट पदार्थ सुद्धा खायचे नाहीयेत, कारण त्याच्यामुळे अंगावर लवकर सुरकुत्या पडतात, केस लवकर पांढरे होतात, टक्कल पडतं. फार तिखट पदार्थही खायचं नाहीये, त्याच्यामुळे दुर्बल आणि अल्पायुषी बाळ जन्माला येईल. प्रजोत्पादनास असमर्थ असलेलं बाळ जन्माला येईल, कारण मी आधी पण सांगितलंय की शुक्रम सौम्यम, शुक्राला सौम्यता म्हणजे शीतता हवी आहे आणि फार तिखट खाऊन उष्णता वाढणार आहे. त्याच्यामुळे फार तिखट पदार्थ खायचे नाहीयेत. फार कडू पदार्थ सुद्धा खायचे नाहीये, त्याच्यामुळे कृश शुष्क बलहीन बाळ जन्माला येऊ शकतं. फार तुरट पदार्थ खायचे नाहीयेत, त्याच्यामुळे बाळाचा रंग काळा होतो. तुरट म्हणजे तुरटी असलेले, म्हणजे पापड खार तुरटी हे सगळं तुरट आहे. मग तुरटी ज्याच्यात घातली जाते असे वेफर्स किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड किंवा तुरटी फिरवलेलं पाणी हे शक्यतो अवॉइड करायचं आहे. मुली मला नेहमी ह्याच्यावरून एक प्रश्न विचारतात की मॅडम मग आवळा खायचा नाहीये का? तर नाही, आवळ्याचा पहिला रस मधुर आहे, त्याच्यामुळे आवळा तुम्ही खाऊ शकतात. पण बाकी तोंडलं किंवा गवार किंवा तुरटीचं पाणी किंवा पापड खार ह्या गोष्टी मात्र खाणं टाळायचं आहे. खूप मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे, चमचमीत स्पायसी सगळं टाळायचं आहे. हिरवी मिरची, लाल मिरची याचा वापर कमीत कमी करायचा आहे. आल्याचा वापर त्याच्याऐवजी भाज्यांमध्ये करू शकतात. लाल तिखट थोडंसं चालेल, पण मिरची जास्त उष्ण आहे तिखटापेक्षा, त्याच्यामुळे लाल तिखट चालेल. कारण या सगळ्या गोष्टींमुळे परत पित्तधारा कला विकृत होते. विकतचे वेफर्स टाळायचे आहेत. घरी बनवलेले वेफर्स तुम्ही कधीतरी खाऊ शकतात, कारण विकतचे वेफर्स तुपात तळलेले असतात, तेलात तळलेले असतात, की जे तेल 200 डिग्रीला उकळलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते विकतचे वेफर्स खूप कुरकुरीत लागतात. आपण घरी बनवलेले वेफर्स खूप कुरकुरीत लागत नाहीत, कारण आपलं तेल आपण एवढ्या मोठ्या उष्णतेला उकळूच शकत नाही. पण विकतचे वेफर्स जिथं तळले जातात तिथं जास्त तेलाला जास्त उकळलं जातं आणि त्याच्यामध्ये ते वेफर्स उकळले जातात. म्हणजे त्या वेफर्स मध्ये किती चांगला बटाटा किंवा किती चांगलं मटेरियल वापरलेलं असेल, तेलही चांगलं असेल, तरी सुद्धा ते तेल जर 200 डिग्रीच्या पुढे उकळल्यावरच त्या वेफर्स मध्ये कुरकुरीतपणा येणार असेल, तर 200 डिग्रीच्या पुढचं जे तेल असतं ते कार्सिनोजेनिक आहे आणि म्हणून हे वेफर्स शक्यतो खायचे नाहीयेत. त्याच्यानंतर सॉफ्ट ड्रिंक्स प्यायचे नाही, याच्यामुळे सुद्धा पित्तधारा विकृत होते आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी आपलं आमसुलाचं, लिंबाचं सरबत, कैरीचं पन्ह किंवा मग आपलं ताक हे आवर्जून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्स मध्ये पिस्ते आणि काजू कमी प्रमाणात, पण बाकी बदाम, अक्रोड, काळ्या मनुका, अंजीर, खजूर, बेदाणे हे नक्की घ्यायचं आहे. भाज्यांमध्ये मेथी शक्यतो कमी खायची. त्याचं कारण असं आहे की मेथी गर्भाशयाचा संकोच करणारी आहे आणि गाजर सुद्धा कमी खायचे, कारण गाजरही गर्भाशयाचा संकोच करणार आहे. बाकी सगळ्या फळभाज्या, पालेभाज्या तुम्ही खाऊ शकतात. फळांमध्ये पपई, अननस आणि फणस हे थोडं उष्ण आहे, त्याच्यामुळे पपई गर्भाशयाचा संकोच करणारी आहे, त्याच्यामुळे हे शक्यतो टाळायचं आहे. बाकी सगळी फळं तुम्ही खाऊ शकतात. सीझनल सगळी फळं आपल्यासाठी खूप पोषक असतात. आपल्या एरियात उगवणारं फळ आपल्यासाठी जास्त पोषक असतं. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना द्राक्ष, केळ, संत्र, मोसंब याने त्यांना जास्त पोषण मिळणार आहे सफरचंदापेक्षा. त्याच्यामुळे जिथं जे पिकतं आहे ते तिथल्या लोकांनी आवर्जून खायचंय, त्याच्यामुळे त्यांना पोषण भरपूर मिळेल.
केशर जे आहे 5व्या महिन्यापासून दुधामध्ये केशराच्या 1 किंवा 2 काड्या टाकून तुम्ही खाऊ शकतात. आणि दूधही रोज आवर्जून प्यायचं आहे, कारण दूध बल्य आहे, बृहण आहे, ओजोवर्धक आहे. तर या दुधामध्ये केशराच्या काड्या 1 किंवा 2 काड्या टाकून 5व्या महिन्यानंतर घेऊ शकतात. 5व्या महिन्याच्या आधी मात्र केशर घेऊ नका, कारण केशर खूप उष्ण असतं, त्याच्यामुळे ते टाळायचं आहे. आपण हा व्हिडिओ इथेच संपवतो आहोत. धन्यवाद.